भगवान धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. जर तुम्हाला निरामय आरोग्य हवं असेल, जर औषधोपचार करून तुमची तब्येत चांगली होत नसेल, तर धन्वंतरीचा मंत्र जपून त्यानंतर तुम्ही औषध घेतलं तर त्याचा परिणाम वेगळा होतो. धन्वंतरी देवाचा संपूर्ण मंत्र अशा प्रकारे आहे. ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतरये अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशाय सर्वरोगनिवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णु स्वरूपाय श्री धन्वंतरी स्वरूपाय श्री 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 औषध चक्राय नारायणाय नमः. हा धन्वंतरी देवाचा विस्तृत मंत्र आहे. धन्वंतरी देवाचा संक्षिप्त मंत्र डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. एक केस लाईफ पॉझिटिव्ह कडे आली होती. 93 वर्षाच्या आई होत्या. 8 वर्ष त्या औरंगाबादला होता आणि या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेले होते. नंबर 1, बस्ती झाल्याशिवाय दिल्याशिवाय शौचाला जाता येत नव्हतं. शौच होत नव्हतं. पोट साफ नसायचं. वातविकार होता. त्यामध्ये हा वातविकार आणि पोट साफ नसल्यामुळे, मोशन नसल्यामुळे मूळव्याध आणि फिशरचा त्रास सुरू झालेला होता. त्यानंतर लो पल्सचा आजार त्यांना झालेला होता. त्या ज्या वेळेला लाईफ पॉझिटिव्ह कडे आला, त्यावेळेला लाईफ पॉझिटिव्हनी त्यांच्यावर 4 महिने आयुर्वेदिक उपचार आणि निवडक होमिओपॅथिक उपचार केलेत आणि ते उपचार देण्याच्या आधी 11 वेळा हा धन्वंतरी मंत्र दोन्ही वेळेला सकाळ आणि संध्याकाळ औषध देताना म्हटला. आज बस्ती देणं बंद झालेलं आहे. सगळे रोग बंद झालेले आहेत आणि त्या निरामय आहेत.